बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. गेल्या 1.5 दिवसामध्ये या शिंदे टोळीचे वकील महेश जेठमलानी यांनी ज्या प्रकारे सारांश युक्तिवाद सादर केलाय तो साराच्या सारा सारांश युक्तिवाद अगदी सोप्या भाषेत तुम्हा सर्वांसमोर मी 3 भागांमध्ये घेऊन येतोय. काल तुम्ही पहिला भाग पाहिला असेल, आज दुसरा भाग असेल, उद्या तिसरा भाग असेल. 3 भागांमध्ये यासाठी, कारण हा सारांश युक्तिवाद, या सारांश युक्तिवादामध्ये महेश जेठमलानी यांनी अगदी लहान लहान गोष्टींना हात घातलेला आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, अगदी बाल की खाल म्हणू शकता, कशा प्रकारे तांत्रिक दृष्ट्या चुकीच्या होत्या, कशा प्रकारे व्हीप हा तांत्रिक दृष्ट्या चुकीचा होता, त्याची वेळ असेल, अशा लहान लहान गोष्टींचा समावेश यामध्ये आहे. तो एका भागात बसवणं शक्य नाही, म्हणून 3 भागांमध्ये घेऊन येतोय. काल पहिला भाग तुम्ही व्हीपवर पाहिला असाल, कशा प्रकारे व्हीपचा घोळ त्यांनी करून टाकला होता. कुणी काढला, कशासाठी काढला, कुणाच्या आदेशावरून काढला, कसा पाठवला, ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही सर्वांनी ऐकल्या नसतील. ऐकल्या तर कालचा भाग पहा. पण आज कशा प्रकारे त्याचा पुढचा अंक ते घेऊन आले तुम्ही पहा. तुमच्या सर्वांसमोर अगदी थोडक्यात आणि स्पष्टपणे ह्या गोष्टी मी घेऊन येतोय. ते सर्व सांगायच्या आधी काही गोष्टी तुम्हा सर्वांना सांगतो. कशा प्रकारे विचारधारेची लढाई, विचारसरणीची लढाई, हिंदुत्वाची लढाई असं म्हणता म्हणता भरत गोगावलेंनी बाळासाहेबांचाही अपमान केला. ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला, बाळासाहेबांना काय वाटत असेल तर म्हणतील तुम्हाला वर जाऊन ऐकावं लागेल किंवा बाळासाहेबांकडे तुम्हाला मी पाठवतो, तुमच्यासारख्या एखाद्या पत्रकाराला पाठवतो. अशा प्रकारे बाळासाहेबांचा विनोद करण्यात आला. छत्रपती शिवरायांचा अपमान देखील भरत गोगावलेंनी केला. सुरतेच्या स्वारीला यांनी स्वतःच्या गद्दारीशी तुलना केलेली आहे. किंवा केसरकरांचं ते विधान देखील तुम्हाला आठवत असेल की बाळासाहेब कशा प्रकारे मनमानी करायचे, कुणाचेही ऐकायचे नाही. या अशा प्रकारे ही विचारसरणीची लढाई इतपत येऊन ठेपलेली आहे. आता आजच्या म्हणजे काल जो संबंध दिवसभर जो काही युक्तिवाद चालला होता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींना हात घालण्यात आलाय ह्या तुम्ही ऐका. सगळ्यात पहिली गोष्ट, आमच्या जीवाला धोका होता, आमच्या मागे गाड्या लावलेल्या होत्या, आमच्या मागे रेकी करण्यासाठी माणसं पाठवली जात होती. केसरकरांची ह्या विधानाचा तिथे पोलखोल झाला. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ही अनऑफिशियल गोष्ट सांगतो मी. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, त्याच्याकडे किती पॉवर असतात, इतके अधिकार असतात. त्या केसरकर सारख्या मंत्र्यांनी अशा प्रकारचं बालिशपणाचं वक्तव्य करणं किती चुकीचं आहे. कारण जर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या मनात आलं ना, तुम्ही सुरत गुवाहाटी नाही, तुम्ही तुमच्या घराची पायरी पण ओलांडू शकत नाहीत. इतकं मोकळं वातावरण तुम्हाला ठेवलं होतं, इतकं मोकळं वातावरण, आणि त्यातही हे म्हणतोय आमच्या जीवाला धोका. चला मी माझ्या विश्लेषणावर येतो. ज्या वेळेस एकनाथ शिंदे हटवले त्यावेळी अनुमोदन रवींद्र वायकर, दादा भुसे आणि संजय राठोड यांनी दिलेलं होतं आणि तशा प्रकारचा पुरावा विधानसभेमध्ये सादर केला गेला होता. मग त्याच्यात झालंय कसं पहा. आता रवींद्र वायकर आपल्या सोबत आहेत, पण दादा भुसे, संजय राठोड यांच्या सह्या आहेत, स्पष्ट सह्या आहेत त्या व्हीपवर. 21 जूनच्या बैठकीत जे काही वर्षावर ठरलं त्याला शिंदेचे 12 आमदार जवळपास उपस्थित होते. ही गोष्ट पुन्हा अधोरेखित झालेली आहे. योगेश कदम म्हणत होते अशी बैठक झाली नाही. बघा कॉन्ट्रडिक्शन कशा प्रकारे बाहेर येत आहेत. योगेश कदम म्हणतायत बैठक झाली नाही. त्यानंतर उदय सामंत म्हणतायत मला गुलाबरावांनी सांगितलं होतं या बैठक, म्हणजे उदय सामंत मान्य करतायत बैठक झाली, योगेश कदम मान्य करत नाहीत. त्यानंतर लांडे म्हणतायत मी गेलो होतो. म्हणजे शिंदेच्या स्वतः ज्यांची साक्ष झाली त्या साक्षीमधल्या 3 आमदारांनी एकाने नाही पण दोघांनी मान्य केलं की आम्हाला माहिती आहे या बैठकीचं. लांडे म्हणतायत मी गेलो होतो. केसरकर म्हणतायत, चौथा आमदार पहा बरं, केसरकर म्हणतायत माझी बायको आजारी होती, मी आदित्य साहेबांना सांगितलं होतं, या बाबतीत कल्पना दिली होती, म्हणून मला जाता आलं नाही. आता बायको, अनऑफिशियल गोष्ट परत मी सांगतो, हा या केसचा भाग नाही. बायको आजारी असताना तुम्ही पक्षाच्या बैठकीला जात नाहीत, बरोबर, पण अगदी एकाच दिवसानंतर बायको आजारी असताना चार्टर्ड प्लेनने ही माणसं गुवाहाटीत पोहोचतात. किती मोठा विरोधाभास आहे. नक्की हे प्रकरण शिमड्या पोराला देखील कळेल, याच्यासाठी लवाद बसवले गेलेले. वाह रे देशाची लोकशाही. दिलीप लांडेंनी तर सही आहे हे देखील मान्य केलेलं आहे. मग एक नेता म्हणतोय अशी बैठकच झाली नाही, दुसरा म्हणतोय मी होतो तिथे, तिसरा म्हणतोय मी सांगितलं मला जमणार नाहीये, माझी बायको आजारी आहे. या अशा प्रकारचे विरोधाभास तिथे पटलावर नमूद झालेले आहेत. इथं 10व्या शेड्यूलचं, अनऑफिशियल गोष्ट परत सांगतो, इथं 10व्या शेड्यूलचं शवविच्छेदन चालू आहे. शवविच्छेदन म्हणजे पोस्टमॉर्टम करून टाकतायत. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 10वं शेड्यूल हे संपलेलंच आहे. कारण 10व्या शेड्यूलचा अर्थच काही राहिलेला नाही. हे इतकी वर्ष, जर हे 2-2 वर्ष जवळ, जून ते जून जवळ दुसरं वर्ष येईल, इतकी वर्ष जर हे प्रकरण चालत असतील तर 10व्या शेड्यूलचा अर्थच काय, काढूनच टाका.
अशा प्रकारचं ते तेलंगणामध्ये देखील मला वाटतं भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ शकतं. जर हेच प्रमाण असेल, यालाच तुम्ही प्रमाण मांडणार असाल भविष्यामध्ये भारतभर, मग तामिळनाडूमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचा बिना आमदाराचा मुख्यमंत्री बनेल. एक पण आमदार नको. कोण सांगतं आमदार लागतायत सरकार बनवण्यासाठी? बिना आमदाराचं तामिळनाडूमध्ये होईल. जे जे म्हणत होते आम्ही 21 जूनला नव्हतो, ते सगळे, त्यांना एवढं साधं कळू नये की तिथे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये सारेच्या सारे दिसत आहेत. मग तुम्ही असं म्हणूच कसं शकता? अगदी योगेश कदमापासून सगळे इतकं खोटापणा. आता डॉक्युमेंट जर खोटे असते, यांनी काय सांगितलं की डॉक्युमेंटवर सह्या खोट्या, असे ऍफिडेव्हिट खोटे. एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये शिवसेनेसारख्या एखाद्या जबाबदार पक्षाने अशा प्रकारे खोटे डॉक्युमेंट सादर केलेले असतील. ही एक प्रकाराला बघायला गेलं तर क्रिमिनल ऍक्टचा हा भाग आहे. असे खोटे डॉक्युमेंट्स खरंच सादर केलेले असतील. साधी गोष्ट आहे, एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये खोटे डॉक्युमेंट्स कोण सादर करेल? हा जो भाग आहे ना, ज्यांच्या सुपीक डोक्यात हे सगळं पिकतं ना, हे खोटं आहे ते खोटं आहे, त्यांच्या ह्या भागाला एक सॅल्यूट बनतो. लक्क सूर्यप्रकाशात बघायला गेलं, कारण बघा शेवटी हे डॉक्युमेंट सगळे खुल्यामध्ये आहेत, हे पाठवले गेलेले आहेत. ह्यांनी एकच धागा पकडला. सुनील प्रभू आधी म्हणाले ईमेलवर पाठवले, नंतर म्हणाले व्हॉट्सअपवर पाठवले, नंतर म्हणाले आमच्या कार्यालयीन कर्मचाऱ्याने पाठवले. अरे ठीक आहे, कसं पाठवले? शेवटी कार्यालयीन कर्मचारीच ते पाठवत असतात. आता त्यांनी ईमेल पाठवला होता की व्हॉट्सअप केलं होतं ते कदाचित सुनील प्रभू साहेबांना लक्षात नसेल. त्यांनी सांगितलं त्यांचं नाव ज्यांनी पाठवलंय, त्यामुळे त्यांना देखील उलट तपासणीला बोलावलं आणि स्पष्ट झालं जे काय आहे ते कशा प्रकारे पाठवलं. ते ईमेल दाखवले, डिलिव्हरी रिपोर्ट दाखवले, सगळं दाखवलं. पण त्या एका गोष्टीला एवढा बाऊ करण्यात आला. लख्ख सूर्यप्रकाशात बॅटरी घेऊन अशा प्रकारे लोकशाही चाचपडत फिरतायत हे स्वयंघोषित सगळे, आणि सगळं शोधायचं नाटक केलं. ते लख्ख सूर्यप्रकाश आहे, सगळं स्पष्ट दिसतंय. बॅटऱ्या घेऊन कशाला फिरताय तुम्ही? ती लोकशाही कुठे, लोकशाही आजारी लोकशाही पडली का कुठे, ते पाहायला फिरतायत. सगळं नाटक चालू आहे हे सगळं. केसरकरांनी बायकोचं कारण दिलं आणि नंतर आमच्या मागे माणसं लावली, आमच्या मागे गाड्या लावल्या, आमच्या जीवाला धोका होता. म्हणजे तुम्ही एक सांगा, तुम्ही बायकोचं कारण दिलं, तुम्ही स्पष्ट घरी गेलात, म्हणजे तुमच्या मागे गाड्या लावल्या वगैरे, मग ही थ्रेटनिंग कशासाठी? तुम्ही तर हे देखील स्पष्ट म्हणाला होतात की आम्हाला पक्षप्रमुखांनी सांगितलं ज्याला जायचं त्यांनी जा. कारण ज्या वेळेस हेच केसरकर नंतर ह्या शिंदे टोळीचे प्रवक्ते झाले, त्यांनी अनेकदा मीडियामध्ये सांगितलं की पक्षप्रमुखांनी आम्हाला अडवलंच नाही, आम्हाला जाऊ दिलं, म्हणाले ज्याला जायचं त्यांनी जा. मग असं असताना आमच्या मागे गाड्या लावल्या, माणसं पाठवली, आमच्या जीवाला धोका होता, ही दोन कॉन्ट्राडिक्शनरी स्टेटमेंट का देत आहे? त्यांच्या एकेका मुद्द्याचं मी इथे खंडन कसं करतोय तुम्ही पहा. त्यानंतर जेठमलानींनी काय केलं पहा. गुवाहाटीचे आमदार एका दिवसात परत कसे येऊ शकतात? म्हणजे जे लेटर काढलं होतं या आमदारांना व्हीप म्हणून की 23 तारखेला बैठक आहे, 22 तारखेला लेटर काढले, अशा प्रकारे म्हणतायत जेठमलानी. या जेठमलानींना साधं एवढं कळू नये, 23 ची बैठक 21 ला तुम्ही लेटर काढताय. ज्या वेळेस एका दिवसात चार्टर्ड प्लेन गुवाहाटीला पोहोचू शकतं, तसंच चार्टर्ड प्लेन पुन्हा मुंबईत येऊ पण शकतं ना. खऱ्या अर्थाने हे लेटर एक दिवस अगोदर नाही तर जवळपास 2 दिवस अगोदर काढलं गेलेलं आहे. पण ठीक आहे, तुमचं जरी मान्य केलं, एका दिवसात जर तुम्ही गुवाहाटीत विशेष विमानाने पोहोचू शकता, तर त्याच विशेष विमानाने तुम्ही परत देखील येऊ शकता. सोपं आहे. जेठमलानींना कदाचित एवढं गणित कळत नसावं. आता जे आमदार मुंबईत होते त्यांच्यासाठी जेठमलानींनी काय उदाहरण दिलं की त्यांना थ्रेट तयार होत होता, त्यांना जीवाची भीती होती म्हणून ते आलेले नाहीत. म्हणजे गुवाहाटीचे आमदार का आले नाहीत तर ते खूप लांब होते. खऱ्या अर्थाने गुवाहाटीचं अंतर फक्त 2 ते 2.5 तासांचंच आहे बाय एरोप्लेन. मग ते नाही आले तर त्यांच्यासाठी खूप लांब होतं आणि मुंबईचे आमदार त्यांच्या जीवाला धोका होता. काय सुंदर सुंदर कारणं जेठमलानी यांनी दिलेली आहेत. आता ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं केसरकर प्रवक्ते होते, त्यांनी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आम्हाला जाऊन देत होते, ज्याला जायचंय त्याने जा. इतकं सिंपल आणि स्वीट होतं, साऱ्या मीडियामध्ये होतं. उद्धव साहेब स्पष्ट म्हणत होते ज्याला जायचंय त्याने जा, मी कुणालाही थांबवणार नाही. आणि थांबवायचं देखील कशासाठी? मी बऱ्याचदा सांगितलंय तुम्हाला, बेवफाई ज्यावेळेस येते, बेवफाई येते त्यावेळेस थांबवणं हे चुकीचं असतं. अशा बेवफा माणसांना जाऊनच दिलेलं बरं असतं. आता तुम्हाला सदा सरवणकरांचं उदाहरण देतो. सदा सरवणकर सकाळी साहेबांना भेटून गेले आणि संध्याकाळी काय म्हणाले, मी हॉस्पिटलला जातोय असं सांगून ते गुवाहाटीला गेले होते. सदा सरवणकर, माहीमचा आमदार, यांना अचानक आदर येतो. आदर आल्यानंतर हे अचानक म्हणतात हे आमचे पक्षप्रमुख होते, कारण राहुल शेवाळे यांचं ते स्टेटमेंट अंगाशी शेकलं होतं
की राहुल साहेबांचं ट्विट अंगाशी शेकलं होतं की पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर नियुक्ती झाली एकनाथ शिंदेची, आदित्यसाहेब ठाकरेंची. त्याच्यानंतर ह्यांना अचानक आदर यायला लागले. आदर आल्यानंतर हे म्हणतात आम्ही पक्षप्रमुख ही पदवी दिली होती, आणि अचानक आदर गेल्यानंतर उबाठा उबाठा वगैरे हे शब्द हे वापरायला लागलेले आहेत. शेवटी स्वतःला जितकं पाहिजे, स्वतःच्या स्वार्थामध्ये जेवढं बसेल, स्वार्थासाठी जेवढं पुरेल तेवढाच आदर यांना येत असतो. हे उभे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. शिवसेना हा असा पक्ष आहे की ह्या पक्षामध्ये सगळं काही सहन होईल, पण गद्दारी कधीच सहन होत नाही. हा आजवरचा इतिहास आहे. तुम्ही पहा ना, आतापर्यंत गणेश नाईकाचं उदाहरण घ्या, या भुजबळाचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या, अगदी राणेचं उदाहरण देखील घ्या. या सगळ्या प्रकारानंतर यांना इतक्या स्पष्टपणे जाऊ दिलं गेलं, जा तुम्हाला. कारण शेवटी 40 आमदार, काय जेठमलानींचा पुढचा युक्तिवाद होता माहितीये, यांना 40 आमदारांना काढायचं होतं. म्हणून ज्या माणसाने स्वतःच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे हे आमदार घडवले, जपले, त्यांना निवडून आणलं, एवढ्या लाखोंच्या मतदारसंघातून निवडून आणलं, ह्या 40 आमदारांना असंच जेठमलानी आपलं हे क्षेत्र नाही, आपलं क्षेत्र वेगळं, आपण वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करा, हे असे घालवायचे होते वगैरे, हे तुम्हाला कळणार नाही. शिवसेनेत गद्दारी खपवून घेतली जात नाही. तुम्ही एवढे सही सलामत जर आला असाल ना परत तुमच्या घरी, तर त्याचं श्रेय उद्धव ठाकरे या नावाला जातं. त्यांचे आभार माना. खरं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटलं असेल दिलीप लांडे आणि बच्चू कडू यांना उलट तपासणीमध्ये साक्षीत का बोलवण्यात येत होतं. कारण दिलीप लांडेंचा काय संबंध कशाशी, किंवा बच्चू कडू तर अपक्ष आमदार, यांचा काय. खऱ्या अर्थानं त्या उरणच्या महेश बालदीला पण बोलवायला हवा होता, कारण तो देखील अपक्ष. कसला अपक्ष? तो भारतीय जनता पक्षाचाच तो आमदार. शेवटी नावाला अपक्ष, पण मदत सगळी भारतीय जनता पक्षाचीच त्या उरणच्या आमदाराला. ह्या दोघांनी, बच्चू कडू आणि बालदीचा सरसरा नाही बोलवलं गेलं, पण बच्चू कडू आणि महेश बालदी यांनी अनुमोदन दिलं होतं अविश्वास ठरावासाठी. म्हणजे शिंदेच्या आमदारी नाही, पण अपक्षांनी सांगितलंय की हे सरकार अल्पमतात आहे, त्यासाठी बच्चू कडू बोलावला होता. लक्षात घ्या कारण काय त्याच्या मागे. आणि हा दुसरा जो बोलावलाय दिलीप लांडे, कारण ह्या दिलीप लांडे ज्या वेळेस 21 जूनला वर्षावर बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जे अनुपस्थित गैरहजर आमदार होते, त्या आमदारांवर कारवाई व्हावी यासाठी अनुमोदन दिलीप लांडेंचं होतं. त्यासाठी दिलीप लांडेंना बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी दिलीप लांडे स्वतः. पण काय म्हणतायत लांडे की अशा प्रकारचं काही करणार होते हे मला माहित नव्हतं, मी फक्त आलोय त्याची हजेरी म्हणून मी सही केली होती. किती हे महाभयंकर आहे, हा प्रकार सारा भयंकर आहे. देशाच्या लोकशाहीची ही थट्टा आहे, आणि डोळ्या देखत थट्टा आहे. आपण सारं पाहतो हे सगळं. प्रत्येक आमदार साहेबांना भेटून जात होता, त्यानंतर तो घरी देखील जात होता, आणि तरी देखील हे आमदार म्हणत होते आम्हाला कोंडून ठेवलंय, आमच्या मागे माणसं लावली. स्पष्ट, जो जसा पाहिजे तसा फिरत होता. अरे एखाद्या मुख्यमंत्र्याला वाटलं असतं ना तुम्हाला कोंडून काय सगळं काही करता आलं असतं, पण काही असं केलेलं आहे. तुम्ही स्पष्ट तुमच्या मर्जीने फिरत होतात, आणि हे महाराष्ट्र पाहत होता. काही आम्ही पाहिलं नाही असा प्रकार नाहीये. आणि जेठमलांनी एक पाणचट युक्तिवाद त्यानंतर केला की 40 जणांना पक्षातून बाहेर काढायचं. मगाशीच तुम्हाला म्हणालो बाहेर काढायचं होतं, म्हणून गुवाहाटीत गेल्यानंतर त्यांनी एका दिवसातच व्हीप काढला. एका दिवसातच त्यांना सगळ्यांना बोलवलं. एका दिवसात, मगाशीही सांगितलं, चार्टर्ड प्लेनने जातात तसे येऊ पण शकतात. जर यायचं असेल तर तुम्हाला ते करायचंच नव्हतं, म्हणून तुम्ही असली कारणं देऊ शकता. बरं, तुमचे आमदार हे कारण देत नाहीत. बरं, हे कारण फक्त जेठमलानीच देत आहेत. आमदार म्हणतच नव्हते आम्हाला परत यायचंय. त्यांच्यासाठी कुठलाही संपर्काचा मार्ग त्यांनी खुला ठेवलाच नव्हता. सुरतमध्ये माणसं पाठवली गेली. स्वतः नार्वेकर गेले, मिलिंद नार्वेकर गेले, त्यानंतर स्वतः रवींद्र फाटक होते, ते रवींद्र फाटकही नंतर त्या टोळीत जमा झाले म्हणा. पण एवढं करून देखील ही माणसं येत नाही, तर मग त्यांच्यासाठी काय करावं? व्हीप नाही काढावा? आमच्या जीवाला धोका आहे. अरे तुम्ही बिंदास बाहेर फिरत होतात. उद्धव ठाकरे साहेबांनी यांना कधी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण नाही, कारण यांना एकत्र ठेवून कुठेतरी हॉटेलवर ठेवावं. कशासाठी करायचं? ज्या शिवसेनेला आम्ही एवढं जपलं, त्या शिवसेनेची अशी अवस्था साऱ्या मीडियामध्ये होत होती, आणि ही माणसं इकडून तिकडे पळत होती. सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे गोव्यामध्ये ज्यावेळेस उद्धव साहेब आपल्या पदावरून पाय उतार होत होते, ही माणसं टेबलवर चढून नाचत होती. त्या सर्कल टेबलवर, त्या गोल टेबलवर चढून ही सगळी माणसं नाचत होती. भारतीय जनता पक्षाचे आमदार एकमेकांना गळ्यामध्ये भेटी घालत होते, मिठ्या मारत होते. देवेंद्र फडणवीस, तो प्रवीण दरेकर असेल, तो शेलार असेल, हे सारेच्या सारे एकमेकांना मिठ्या मारत होते. हे इतकं घाणेरडं चित्र महाराष्ट्राने पाहिलंय. ज्यावेळी सदस्यांच्या डायरीचा विषय निघाला की तुमच्या डायरीमध्ये जे ईमेल आयडी होते, जे कॉन्टॅक्ट नंबर, संपर्क नंबर होते, त्या नंबरांचं काय, तर म्हणतात आमचा
जो डेटा होता तो जानेवारी 2022च्या डायरीमध्ये बरोबर होता, पण मे 2022 मध्ये जी नवीन डायरी निघाली, नवीन पुस्तिका आली त्यांची, त्याच्यामध्ये हे सगळं चुकीचं आहे. पण ही डायरी हा त्या विधिमंडळाच्या कामकाजाचा भाग आहे. ज्यांनी डेटा घेतला तो तुम्हाला विचारूनच घेतला असणार. बरं, मे महिन्यामध्ये जे काही नंबर त्यात टाकले, शेवटी मेची जी एकदम लेटेस्ट जी डायरी आहे तीच डायरी वापरली जाते पुढच्या कामकाजासाठी. त्यात जर तुमचं चुकीचं आहे तर तुम्ही ते करेक्ट का नाही केलं? या गोष्टी देखील अनुत्तरित राहिल्या. शिंदेचे वकील बऱ्यापैकी हा प्रयत्न करत होते की काय काय जास्तीत जास्त करून ह्यांना ही केस इथे मजबूत करायचा प्रयत्न करू, पण तसं काही घडताना दिसलं नाही. त्या उलट जाऊन मला एक प्रसंग तुमच्या सर्वांसमोर घेऊन यायचा आहे. तुम्ही कदाचित विसरला असाल, राहुल नार्वेकर शिवसेनेमध्ये होते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 2012-13च्या आसपासचा हा काळ आहे, ज्यावेळेस राज्यसभेची निवडणूक लागत होती. माननीय उद्धव साहेबांकडे मातोश्रीवर राहुल शेवाळे स्वतः राज्यसभेच्या खासदारकीसाठी पोहोचले होते. काही कारणांनी नंतर त्यांचा तो अर्ज मागे झाला, ही ती वेगळी गोष्ट. मग राहुल शेवाळे ज्यावेळेस 1999 राहुल शेवाळे माफ करा, मी राहुल नार्वेकर म्हणायचंय मला, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यावेळेस शिवसेनेमध्ये होते. हे राहुल नार्वेकर ज्यावेळेस शिवसेना पक्ष प्रमुखांकडनं तो फॉर्म घेतात, काही कारणाने तो मागे होतो, तो भाग वेगळा. पण तुम्ही कुठल्या हक्काने मग शिवसेना पक्ष प्रमुखांकडे गेला होता? ते कोण होते तुमच्या नजरेत त्यावेळेस? तुम्ही तरी एकदा स्पष्ट करावं. जे म्हणताय 1999ची घटना ही सगळ्यात शेवटची घटना आहे, मग तुम्ही शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांकडे कशासाठी गेला होता? स्वतःचा अनुभव एकदा आठवून पाहावा आणि मग पुढच्या गोष्टींची आपण उत्तरे देऊ शकतो. सोपं जाईल कदाचित तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी. त्यानंतर सारा झांगडगुट्टा झालाय हा. 10व्या शेड्यूल मध्ये स्प्लिट नावाची कोणती गोष्टच नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 10वं शेड्यूल स्प्लिटवर काही भाष्यच करत नाही. 10वं शेड्यूल सरळ स्पष्ट म्हणतो, पक्षामधल्या 2 गटांना आम्ही मान्यताच देत नाही. जर तुमच्याकडे 2/3 आहे, तुमची आमदारकी तुम्ही वाचवू शकता, तुम्ही मर्ज व्हा, बस एवढंच. तुम्ही 2 गट पक्ष मानतच नाही. 2/3 आमदार ज्याचा त्याचा, पक्ष हा एकच राहणार. पण 2/3 ज्याचे, त्या होण्याआधी जो स्प्लिट तुम्ही सांगताय, तर स्प्लिट होण्याआधी पक्षप्रमुख कोण आहे तिथून सुरुवात होत असते. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा झांगडगुत्ता असा झालेला आहे आणि यांनी करवून ठेवलेला आहे. अतिशय सुस्पष्ट आहे. जवळपास 10 वर्ष, 13 ते 18ची घटना यांना मान्य आहे, बरोबर. 18 मध्ये परत ती निवडणूक झाली, हे यांना मान्य नाही. खऱ्या अर्थाने पक्षप्रमुख या पदाची अमेंडमेंट 13 मधूनच झालेली आहे. पण 13 ते 18 ओके, 18 ते 22 ओके नाही, कारण त्या दरम्यान तुमचा हा कांड बाहेर येतोय. शेड्यूल 10चा स्पष्टपणे हा भंग इथे दिसून येतोय. जेठमलानी वारंवार म्हणत होते 22 जून 2023ला तुम्ही जो व्हीप काढला तो मुळात फक्त 1 दिवस आधी काढला, 1 दिवस, तो मुळात 2 दिवस आधी काढलेला व्हीप आहे. पण ते जर तुमचं कारण आम्ही ग्राह्य धरलं जरी ना, तर भरत गोगावलेने विधिमंडळात बसल्यानंतर व्हीप काढलाय असंच म्हणावं लागेल. कारण 10:45ला ज्यावेळेस ते बहुमत सिद्ध करण्याचा जो काम चालू होतं, त्यावेळेस 10:45ला सभागृहाचं कामकाज चालू झालं आणि 10:48ची व्हीपवर ती प्रिंटेड वेळ आलेली आहे. 10:48 म्हणजे कामकाज चालू झाल्यानंतर त्या विधिमंडळात बसल्यानंतर तुमचा व्हीप येतो. मग हे कुठल्या नियमात बसतं जेठमलानी साहेब? यावर त्यांच्याकडे कुठलीही उत्तर नसतात. शेवटी या सगळ्या गोष्टी पाहता काय सिद्ध करायचं, कुणासमोर सिद्ध करायचं, कशासाठी सिद्ध करायचं, हाच एक मोठा प्रश्न पडतो. पण तरी देखील शिवसैनिकांनो, जी गोष्ट घडेल, आज हा दुसरा भाग, आता थोड्याच वेळात मी तिसरा भाग देखील घेऊन येईल, त्यात नेमकं काय घडतं तेही ऐका. पण या सगळ्या युक्तिवादाकडे पाहता प्रत्येक ठिकाणी आपली उत्तरे ऑलरेडी देऊन झालेली आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांना देवदत्त कामत यांनी अतिशय स्पष्ट शब्दात उत्तरे दिलेली आहेत. त्यातूनही एखादं उत्तर कमी पडलं, कुठे काही कमी जास्त झालं, तर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा देखील ते लेखी असो तोंडी असो जे काही सगळं देता येईल. आपण अतिशय भक्कम आहात, त्यासाठी तुम्ही बिलकुल काळजी करू नका. फक्त आपलं जे कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे पक्ष बांधणीचं, ते मात्र कुठेही थांबू देऊ नका. तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.